जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि झुंझुर्डे युट्यूब चॅनल वर. तर बघा आता वाजलेलं आहे 12 आणि आज आमच्या मुकुंदा देवीची जत्रा होती मांजरीला. तर मम्मी त्या सकाळी जाऊन पण आलेल्या आहे मांजरीला. तर दर्शन घेऊन आल्या आणि आपण इथं पण देवीचा अभिषेक ते करून तर म्हणजे देवीची पूजा ते केलेली आहे आणि निवद पण दाखवून आलो की आज आमच्या घरी सवसनी जेवायला येणार आहे सगळ्याजणी. तर कसं राहता देवीच्या सवसनी म्हणल्यावर स्वयंपाक पाणी सगळंच जरा जास्तच म्हणजे टाइम लागतो. तर त्यासाठी सकाळी ब्लॉग सुरू करायला टाइमच नाही भेटला. त्याच्यामुळे आणि आता कसं सवसनी म्हणल्यावर पूर्णचा स्वयंपाक आता देवीची जत्रा आहे म्हणल्यावर कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवलंच. देवीचे कपडे शिवले ते सगळं झालं आणि मम्मी सकाळी आबा आणि मम्मी दोघ जण गेलेले होते. सकाळी 6 तिथं आरती असते त्याच्यामुळे मग अभिषेक ते सगळे आणि आज सकाळी मेन म्हणजे मम्मी ते आरतीच्या अगोदर गेलते तिथं ना. त्याच्यामुळे मग आपण शिवलेले कपडे आणि तेच घातले गेलं साडी ते काय भारी झालं ना उलट. मग तर आज आमच्या देवीची जत्रा आहे. तर मांजरीला मोठी अशी जत्रा भरती तिथं. तर चला आपले सगळेजण आलेले आहे. तर आता लगेच आपल्याला ताट ते करायचे. बाहेर मस्त अशी हवेशीर चूल मांडवलेली बघा 3 विटाची. तर तिकडं आपल्या चुली बशी ऊन आलेलो त्याच्यामुळं. तर इकडं वहिनीचं चाललेलं आहे भजे ते तळून घ्यायचे. लय गरम राहिलं वहिनी आज. हा ना लय ऊन पडला ना. हा इथं सावली झाडाची. हा ते आत्ता झालं काय. तर इथं बसणं पण टाकलेलं बघा. काकीन त्यांनी ताट पण बनवलेलं आहे इथं. तर मम्मी त्यांचं चाललेलं आहे. तर ताट ते करून घ्यायचं. पुरणपोळी स्वयंपाक आहे मस्त. आल्या सगळ्या सोनाली आली माहेरवर. बघा आता सगळ्या सवसनी पण जेवायला बसलेल्या आहेत तिकडल्या घरात आणि आपल्याला वट्या भरायच्या बघा त्यांच्या. तर सगळं जे साहित्य लागतं ते आणलेलं आहे बघा मम्मीनी. सोनपापडी हात काढ बाई. हात खालचा. हा टॉर्च चालू केलं त्यानं. कोणला झाले भजी काढून गरम गरम भजी सगळ्यांना ठुले. हा मग काय करायला. हा ना मग बरं झालं. शू 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 चालतं येतो थोडं थोडं भीती धरून धरून लगेच पडतो. ते शंभू फलटण जिनेवरून त्या दिवशी डोक्याला लागलं पायाला लागलं त्याच्या. बघा आता झालेले जेवण आणि बसलो आता. थोडस बराच वेळ झालेला आहे आता. दुपार झाली आणि सगळ्या आपल्या सवसनी पण जेवल्या आणि सगळ्या गेल्या बघा. आणि माझी मम्मी आणि मावशी पण आलेल्या होत्या. मग आरा पण आली
आणि माझी मम्मी आणि मावशी आलेली आहे बघा. आरा आरा जात पाय कशी पडले. मग सकाळी चालल्या होत्या समोर. त्याला खाली टाक, त्याला खाली टाक ना, त्याला पाणी कसं खेळायचंय. तर मम्मी आणि मावशी सकाळी चालल्या होत्या बघा. सवासणी होत्या, आपल्या देवीची जत्रा होती. तर सगळ्यांना सवासणी जेव्हा सांगितलेलं होतं आणि मम्मीला आणि मावशीला बऱ्याच दिवसाचं आमच्या मम्मीने बोलवलेलं होतं, पण मग आल्याच नाही. आणि काय ग, हा पाय ना आपलं छोटं पिल्लू, आपला अनुराग पाय कसा मस्त खेळू राहिला आता. मोबाईल पुढे घे सोन, त्याचा मोबाईल पुढे घे. हा पिल्लू म्हणायची सवय लागली आता त्याला, ते पिल्लूच तोंडात येतं. अनुराग म्हणायचं त्याला आहे ना. पाय आता कसं मस्त पळत. हा अनु भारी वाटतं ना. मग काय मश काय काम चालू आहे आता. हा ना, लेटर उजव द्या एक नाही. आज एक करत आहे का, एक एक कर. मग खाल्ले ना सकाळीच आम्ही. मग काय आले आल्याच खाल्ले पोरांनी, आम्ही सगळ्यांनी खाल्ले. मग काय आरा तू काय घेऊन बसली. तर बघा आता म्हणजे उन्हाचं बसलेलो थोड्या वेळ आणि मावशीन त्या पण बसलेल्या आहे घरामध्ये. तर आता गायांचं आवरून घ्यायचंय बघा. त्यांना पण निघायचंच होतं, पण मम्मी आणि पप्पा ते गेलेले आहे गावामध्ये. तर म्हणलं गायांचं आवरून घेतलं आणि आता गायांना पाणी ते दाखवा म्हणलं. कुट्टी तर संपलेली आहे, तर गवत आणायला जायचंय आम्हाला. हाय पाणी आता मोठं करते दुपारी. सकाळीच करले पण आज लेबर नाही घरी. आज लेबर आज लेबर नाही, काल 3दा उद्वारला. भरलंच काल लय झोप येते आज. जबरानी जमीन घेऊ. जमीन आज सकाळपासून इतकी धावपळ चालली ना, विचार नको आज. टाकायला हिला टाकायला तिला ठेव. आज लवकर उठलो ना, लवकर झोप राहील ना. आज 7 वाजता झोपली. आज 7 वाजता झोपेन. आज मग आपण 3:30लाच उठलेलं आहे सकाळी. मला तितक्या जांभळे उराल्या. पाणी प्यायचं काहीला थकली आपल्यावानी. थकली ती आपल्या आणि सावलीत बांधलेली नावच बघा. सारखा हिरवाच ना खायला. हा त्याच्यामुळे पाणी तर कसं काय पिते. पाणी नाही पित. मम्मीने त्या येईन नाही अजून. मम्मी त्याला असतात मग लवकर गवत आणलं गेलं असतं. बाजरीत लागन तेवढं गवत झालं बाई. गवत येऊन भारी, पण मग आता काय टाइम लागतो त्याला. टाइम लागतो वाढेल ना, लय वाढेल ना. मग काय प्युर दिन काय उठली तर पिल्लूला काय आलं कुणा काय माहित काय झालं त्याला. झोप आली आता. झोप आली. मावशीला झोका द्यावा ना दर्शिक. आणू कोण रडत. झोपी राहिली. हा ना झोपीला आलं तू. सोनपापडी तिथे तुम्ही काय करू राहिल्या. ओय आणू हा पाठीमागं वा बाई वा. तर बघा निघाले आता मावशीन त्या. सकाळी आलेला आहे, टाइम झाला ना आता. मम्मीची ना. चला सगळ्यांना जायचं. शिवला जायचं, पिल्लूला जायचं, सगळ्यांना जायचं. शिव चालला काय. शिव तू चालला. दोन्ही नाताल घेऊन चालले काय आता. टरबूजा खायला चालले काय तुम्ही. पिल्लू आय पिल्लू. तू साडीच पोराला नवी तो खाई त्याला घालायचे. तुम्हाला मम्मीकडे फोन रसा रडत. चला दादा ऑर्डर बाहेर चला.
मग आता मम्मी मावशी त्या निघालेल्या आहे. आता भरपूर टाइम झाला, 5 वाजत आले आहेत आता. ती बाजूला सरती बा, हातात घ्या. मग दीदी काय थांबायची का? दीदी नाही थांबणार बाई. जा घेऊन. शिवला नाही, याला पिल्लून नक नेऊ. तू एका जागेवर राहतो, ह्यो लय पळतो. शिव तू चालला? शिव बाय बाय. ए शिव, हा जा घेऊन. हा जा तुम्ही सगळे 1 नंबर निघा. हा दीदी पहा ना, सगळ्यात 1 नंबर जाऊन बसली गाडीवर. त्याला काही घ्यान नाही. बाय बाय कर पिल्लू, बाय बाय कर. बघा आता मम्मी मावशी आले आहेत सकाळपासून आणि आता गेलेले आहे बघा. आणि त्यांना जायला जरा टाइमच झाला, कारण दादा तिकडे वावरात गेले होते. तर मम्मी त्यांना घर पण पाहायचं होतं आमचं. मावशी आता लय दिवसाची आलेली नव्हती. म्हणलं चला मग मावशी म्हणे आता घर बी बघू, आता आलाच आहे. तर मग अख्खा पुरा दिवस गेला, सकाळपासून आल्या होत्या. मग मम्मी काका आणि आता ते सगळे गेल्या. त्यांना घर पण पाहायचं होतं मग मावशीला आणि मम्मीला. तर सगळे गेले. आता आम्ही बसलो आता निवांत जाईक नाही. मग काय तर आज काही मस्त स्वयंपाकाचं टेन्शन नाही. आज सकाळचे पुरणपोळ्या आहे. तर आता म्हणजे अजून आता गरम गरम करावं लागणार आहे. गरम गरम पुरणच पोळ्या बनवू. म्हणजे सकाळचं सार भात ते सगळं चांगलं आहे. तर आता मस्त आराम करू, कारण की सकाळपासून उठलेलो होतो. बाई डोळे असे दुखू राहिले माहिती करत. तर चला बघा, आम्ही आज सकाळपासून इतकी धावपळ होती आमची कामाची, कारण देवीची जत्रा. मम्मी त्याला तिकडे जायचं होतं मांजरीला, तिकडून जाऊन आले. त्याच्यानंतर स्वयंपाकाची गडबड, त्याच्यानंतर मग सवसनी जेवल्या, जनावरांचा बिराड आवरला. शिवला दात लावला काय? शिव लावलं ना, पाय ना. शिव तू कोण नाही गेला आई सोबत? तू गेलो नाही? अगो बाई लईच पगळ तो काय शिवला. हे पाय ना कसं बसलं ते आता. तर बघा मावशी त्या पण गेल्या आणि त्यांच्या नंतर मावशी सकाळी टरबूज आणलेले होते त्यांनी पण. त्यांची टरबूज वाडी आहे. तर लय गरम झाले तुला माहिती का? पाहुणे गेले नाही भेटलो आता टरबुजावर. बा मावशी त्यांना वाटी लावला आणि सगळे बसलेले टरबूज खायला. नाही खायचं का? तू नको. खायचंय मला. पूर्णच पाहिजे झाला तू नको. पूर्णच पोळ्या जिरल्या ना आता. जिरल्या खाय शंभू मला दे ना. तर या सगळेजण टरबूज खायला. तर आता सगळ्यांचं चाललेलं आहे टरबूज खायचं. शुभाला का बहीण पहिलं कसं बसलं एकटा. कुठून घेतलं टरबूज? कोणाला विचारून टरबूज घेतलं? पाय तो कसं करू पहिलं कसं करू दाता एक दादा तुला? नाही दात नाही. दुपारचं लय भारी होतं. ते लय मोठं होतं मस्त. मोठं होतं. त्यांना आणायला एवढी जागा नाही ना का गाडीवर आणायला. यंदा आपण पार्सल टरबूज लय खाल्ले बर का.